आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। आई 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 अगं नीट झाड की ते बघ तिकडे धूळ ती ती जळमटा काढ तारिणी तारिणी आळशीपणा करू नकोसा स्वच्छ कर नीट हा तिकडे पण घे नीट कर आधी अगं गणपतीला वेळ आहे अजून आतापासून कशाला काढली साफसफाई हो सांगते थांब तुला अरे काय चाललंय तुझं नाही तुला सांगायचं नसेल तर तसं सांग मी थांब सांगते काय तारिणी हे सगळं झालं ना की खालचं झाडून काढा मी येते हो. तू चल तू शांत बसणार काय घेऊन चाललीयस मला ऐक माझं ऐक अरे हे बघ चल हे काय ग हे दरवाजे बिरवाजे लावून सांगण्यासारखं काय झालंय थांब की ऐकून घे एक छान नाही 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 मी आत्ताच सांगते हा. माझ्या अंगाशी आलं तर मी आधीच हात वर करेन तुलाच ऐकायचं होतं ना म्हणून इथे आलोय ना आपण मग सांग ना पटपट आपल्या निशीचं लग्न ठरतंय निशीच हो लग्न ठरतंय श्रीमंत घरात देवा अगं 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 सावरता येत नाही ते चढायचं कशाला वर सावकाश उतर आधी खाली उतर हे घे हा उतर अगं आता वरची साफसफाई करायची म्हटल्यावर वर तर चढावंच लागणार ना हो पण जरा सावकाश धडपडून पडली असतीस म्हणजे आणि मध्येच काय हे साफसफाईचं खूळ काढलंस आईने सांगितलं होतं ना म्हणून तिच्या डोक्यात तरी आता मध्येच कसं काय निघालं साफसफाईचं मी आवरते पुढचं हा बर सावकाश हा हो. हा काय मला काय रेखा तुला कसं कळत नाही ग तमाशे होतील घरात तमाशे आता कशाला तमाशे होतील अगं मोठ्या बहिणीच्या आधी धाकट्या बहिणीचं लग्न ठरतंय चालणार आहे का अगं मोठ्याच मुलीचं लग्न ठरतंय निशीचं तुझ्यासाठी निशी तुझी मोठी मुलगी आहे या घरातली मोठी मुलगी कोण आहे तारिणी आईची लाडकी तिच्या आधी निशीचं लग्न ठरलं तर चालेल का आईला अजिबात आवडणार नाहीये वा म्हणजे त्यांना आवडणार नाही म्हणून चांगलं स्थळ हातचं जाऊ द्यायचं का तसं म्हणतेय का मी पण काहीतरी डोकं चालवायला लागेल ना हे सगळे तमाशे टाळायला आता आणखी काय डोकं लावायचंय हे स्थळ जुळवण्यासाठी एवढे व्याप केलेत आणि आता आणखी विचार करायचा अगं रेखा मी काय म्हणते समजा हा सगळा बघण्याचा कार्यक्रम घरी करण्यापेक्षा बाहेर केला तर पण लग्न जमल्यावर आईंना कळणारच आहे ना तेव्हा जास्त त्रास होईल त्यांना आणि मग नेहमीच वाक्य माझं घर आहे बाहेर वा नाही नाही तेव्हा तिला सांगू ना पोरीने लव्ह मॅरेज ठरवलं आम्हाला काय माहित अय्या हो मग हे लक्षातच आलं नाही माझ्या तू कळव आधी लगेच त्यांना सांगून टाक घरात नको म्हणून हा खांडेकरांना फोन करायला हवा खांडेकर काय पण कडे ये ना हो आलो आलो पण असं काय बोलतोय शुकशुक करून मोठ्याने बोलू ना हळू बोल हळू बोल हळू का काय झालं एकदम तुला असं अरे जरा मोठ्याने बोल हा तिकडून काही कळलं का कुठून तिकडून अरे आपल्या तारिणीसाठी स्थळ आलं होतं की नाही त्यांनी काही कळवलं का फोन वगैरे बोल ना ये इकडे ये इकडे त्यांनी काही फोन नाही केला तुला काही कळवलं नाही अरे बोल ना मेण गुम्या कशी वाटली आपली तारिणी त्यांना नाही फोन केला नाहीस का त्यांनी काही कळवलं नाही कारण ते आणि तूच फोन केला नसशील त्यांना त्याशिवाय ते कसे कळवतील हा दे तो फोन लाव मी बोलते त्यांच्याशी नको नको मी बोलते तो फोन लाव लाव नको. लाव तो सांगतो ना लाव
अगं त्यांनी आपल्या तारणीला नकार दिलाय. काय हो का नकार दिला? काय कमी आहे माझ्या नातीमध्ये? अगं तेच तर म्हणतोय मी, आपल्या तारणीमध्ये काहीही कमी नाहीये. आई मी काय म्हणतो, आपण ना दुसरं एखादं स्थळ बघूया, म्हणजे याच्यापेक्षाही चांगली चांगली स्थळं आपल्या तारणीसाठी चालून येतील. अरे ते तर मी बघणारच आहे रे. त्याच्यापेक्षा चांगलं स्थळ मिळेल माझ्या तारिणीला. पण त्यांनी ना लक्ष्मीला नकार दिलाय. लक्ष्मीला समजलंच काय? माझ्या तारिणीसारखी पोरगी शोधून सापडणार नाही. एखादी अवदसा येऊन गळ्यात पडेल ना त्यांच्या, तेव्हा त्यांना समजेल की अवदसा कशी असते ती. अरे ती सपाट पायानी येते आणि सगळं घरदार सपाट करून जाते. त्यांच्या सगळ्या टाळूवरचा लोणी खाईल. अरे त्याच्यापेक्षा चांगलं सोन्यासारखं स्थळ बघेन. त्यांना काय लागलं एवढं? हाय हॅलो हॅलो नमस्कार, निशीची आई बोलतेय. ओळखलत ना? हो ऑफकोर्स. बोला ना मिसेस बेलसरे, बोला. अहो खरं तर मी तुम्हाला म्हणलं होतं की तुम्ही लक्ष्मीच्या पावलांनी आमच्या घरी या, मी तुमची वाट बघतेय. पण प्रॉब्लेम झालाय. काय प्रॉब्लेम झालाय? झुरळ झाली आहेत. काय? अहो म्हणजे आमच्या घरात ना खूप झुरळ झाली होती, म्हणून पेस्ट कंट्रोल केलंय आणि खूप वास येतोय हो. म्हणून आपण इथे भेटू शकत नाही आणि बोलू शकत नाही. आपण कुठेतरी बाहेर भेटूया का? हॉटेलमध्ये भेटूया का? हा ठीक आहे काही हरकत नाही, आपण बाहेर भेटूया. नो प्रॉब्लेम. बरं बरं चालेल चालेल. मी आमच्या यांना सांगते तुम्हाला हॉटेलचं कळवायला. हा नाही इट्स ओके मिसेस बेलसरे, तुम्ही कशाला काळजी करताय? रेस्टॉरंट मी बुक करते, दॅट्स नॉट एन इश्यू. बरं बरं. आणि खरंच सॉरी हा. नाही म्हणजे तुम्ही आमच्याकडे पहिल्यांदा येणार आणि मी असं काहीतरी कारण देते आणि म्हणजे नाही दॅट्स ॲब्सल्युटली ओके. आपण भेटणं महत्वाचं आहे. या भेटू. बाय. रेस्टॉरंट. काय समजूतदार बाई आहे. बघितलं, सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. आता काहीच टेन्शन नाही. अर्धाच प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय, अर्धा बाकी आहे. आता काय? तारिणी